हॅलो फ्रेंड्स, पीके क्रिएशन अँड पूनम केक्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी झटपट गाजर न किसता हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत। तर हा हलवा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। अगदी कमी वेळामध्ये होतो आणि याची चव अगदी अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। चला तर मग डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याच्यावर साली काढून घेतलेल्या आहेत। तर याला आता आपण कट करून घेऊ। तर अशा प्रकारे मी सगळे जे गाजर आहेत ते कट करून घेतलेले आहेत। आता हे गाजर घेतले आहे तर याच्यामध्ये काहीही न ॲड करता आपण डायरेक्ट कुकरमध्ये ओतणार आहोत। आता सुरुवातीला इथे मी 2 चमचे तूप घालून घेते। याच्यामध्ये आपण पाणी वगैरे ॲड करणार नाही आहोत, त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घातलेले आहे। आता याच्यामध्ये काही न ॲड करता डायरेक्ट आपण टोपण लावून एक 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत। तर इथे आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत। आता गॅस बंद करून साईडला ठेवून घेऊ। तर इथे पूर्णपणे गाजर अगदी छान वाफ आलेले आहे, छान शिजलेले आहे। तर याला आता आपण काढून घेऊ। तर याला आता आपण बारीक करून घेऊ। आता इथे मी अशा प्रकारे सर्व गाजर एकदम बारीक करून घेत आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मिक्सरला लावू नका। मिक्सरला लावल्यामुळे अगदी त्याची प्युरी तयार होईल। तर अशा प्रकारे मी सर्व गाजर बारीक करून घेतलेले आहे। आता इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तूप ओतणार आहोत। आता या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स व्यवस्थित छान फ्राय करून घेते, भाजून घेते। तर इथे मी काही बदाम आणि काजू घेतले, ते थोडेसे काप करून घेतलेले आहेत। तर अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहे। त्याच्यामध्ये आपण गाजरचा किस घालून घेऊ। आता याला आपण तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। जसं तुम्ही तुपामध्ये फ्राय करता आहात तसे तुमचा हा जो गाजरचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आहे, अगदी केसरी कलर झालेला आहे। आता या गाजरमधील पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे, अगदी सुका बनवायचा आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये दूध ओतणार आहोत। तर अशा प्रकारे याच्यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। तर याच्यामध्ये मी 1 वाटी शाईसकट दूध घातलेलं आहे। तुम्ही दुधाबरोबर याच्यामध्ये मावा, खवा ॲड करू शकता किंवा बर्फी, याने खूप छान टेस्ट लागते आणि अगदी घट्ट असा हा बनतो। आता यामधील दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे। दूध पूर्णपणे आटल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। आता यामध्ये साखर घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं, पण ते पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे यातलं पाणी आटलेलं आहे आणि साईडून असं तेल सुटत आहे, म्हणजे तूप सुटत आहे। एवढं पाणी याच्यामधले आटवून घेतलेलं आहे आणि अगदी छान असा सुटा सुटा आपला हलवा तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये, अगदी 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार झालेली आहे।
आणि जो हलव्याला कलर असतो तो अगदी परफेक्ट कलर इथे आलेला आहे. तर खूपच कमी वेळामध्ये कुकरमध्ये झटपट असा दाणेदार हलवा इथं आपला तयार झालेला आहे. आय होप की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल. तुम्ही पण ही रेसिपी अगदी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.